नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीतर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज पळस भाग 2. हा पळस हा इतका महत्त्वाचा वृक्ष आहे, जी इतकी महत्त्वाची वनस्पती आहे, की याला आपण कल्पवृक्ष म्हणून संबोधू शकतो. सध्या पळसाच्या पानां जे आहेत, ती ज्यावेळेस वडापाव आता हे कागदी याच्यामध्ये त्याला बंदी घालण्यात आली, तर पळसाची पानं ही आता त्याच्यामध्ये पळसाच्या पानामध्ये वडापाव मिळायला सुरुवात झाली काही ठिकाणी. हं. या पळसाच्या पानाच्या पूर्वी पत्रवाळ्या होत असत. पत्रवाळ्या याच्यावर सहसा कीड नसल्यामुळे आणि असा एक समज होता, की अन्नातले दूषित घटक जे आहेत हे पानांमध्ये अ, हे ॲब्सॉर्ब होतात. अन्न हे शुद्ध राहतं. अन्नावर याचा काहीही विपरीत परिणाम होत नाही म्हणून याच्या पत्रवाळ्या पूर्वी वापरल्या जात असत. तसं याची जी फुलं आहेत, फुलांपासून नैसर्गिक रंग तयार होतो. होळीलाही पळसाची फुलं जी आहेत त्यावेळेस तो सीझन असतो तो वापरला जातो. पण एक नैसर्गिक रंग जो तयार होतो पळसाच्या फुलांपासून, तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि पळसाच्या फुलांची आजकाल हर्बल टी म्हणून ती सुद्धा वापरली जाते. यापासून जो रंग निघतो साधारण ऑरेंज लालसर जो कलर येतो त्याच्यापासून कपडे सौंदर्य प्रसाधनामध्ये समजा कुठले जे मलम आहेत त्याला थोडासा एक वेगळा रंग जो असतो त्याचा जो त्याच्यामध्ये हा नॅचरल कलर असल्यामुळे याच्यापासून काही अ, अपायकारक नसल्यामुळे हा त्यातही वापरला जातो. युरोपियन कंट्रीजमध्ये सिंथेटिकला जसजसं बॅन येत म्हणजे बंदी घालण्यात आलेली आहे. काही ठिकाणी हे कपडे रंगवण्याबरोबर घराला सुद्धा याच्यामध्ये काही प्रोसेस करून घरालाही त्याची लागवड म्हणजे कलर रंग मारला जातो. याचं बी आयुर्वेदात अतिशय उपयोगी आहे. या बियापासून ऑइल निघतं, जे सोप इंडस्ट्री वगैरेमध्ये वापरलं जातं. याचे जे प्रॉडक्ट आहेत, त्याच्यापासून डिंकही मिळतो. डिंकही आयुर्वेदात वापरला जातो. याचं जे सुगंधी द्रव्य जे आहे, म्हणजे याच्यामध्ये जो आहे तो याच्यामध्ये फार्मामध्ये, सौंदर्य प्रसाधनामध्ये हा रंग बऱ्यापैकी याची लागवड म्हणजे वापरला जातो. जी काही मलम येतात त्याला कधीतरी असा गुलाबी लालसर वगैरे जो रंग असतो त्यावेळेस समजून घ्यावं. एक तर बिक्सा किंवा पळसाच्या पानांपासून जो एक्स्ट्रॅक्ट निघालेला आहे, तो वापरला गेलेला आहे. हर्बल चहा याच्यामध्ये आयुर्वेदात मूत्रविकार, त्वचारोग वगैरे, वगैरे ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये याचे भरपूर उपयोग आहेत. डिंक आयुर्वेदात वापरला जातो. जंतुनाशक म्हणून याचा वापर होतो. टॅनिन उद्योगामध्ये हे डिंक वापरला जातो. नैसर्गिक रंगद्रव्यामध्ये वापरला जातो. चामड्याची जी प्रक्रिया होते, म्हणजे जे चामड्याचे काही लेदरची जी काही कामं केली जातात, त्याच्यामध्ये सुद्धा याचा डिंक वापरला जातो. पूर्वी यांचा पानांचा जो पत्रावळ्याचा एक ग्रामीण भागात एक मोठा उद्योग, प्रचंड उद्योग होता. कारण ज्यावेळेस आता ही पेपर डिश आल्या त्यापूर्वी पत्रवाळ्या, द्रोण वगैरे हे याचीच चालत असत. त्यामुळे हे गावोगावी याच्या म्हणजे फावल्या वेळामध्ये ही मंडळी, आदिवासी मंडळी किंवा ग्रामीण ह्याच्यामध्ये हा एक मोठा उद्योग होता. पण आता हे पेपर डिश वगैरे आल्यापासून या बंद झालेला आहे. तिसरं उत्पन्न म्हणजे लाख. यापासून जी लाख निघते, ती सुद्धा तिचाही उपयोग भरपूर आहे. शेलॅक जी आहे, लाखेपासून स्टिक म्हणजे जे आपण सील करतो ती लाख. नंतर रंग जो आहे तोही तयार होतो. याच्यापासून मेण मिळतं तेही तयार होतं. ह्याच्यापासून हे किंवा कुसुमपासून जी लाख तयार होते ती शुद्ध केली जाते. त्याला एक म्हणजे ह्याच्यामध्ये फूड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा याचा वापर आहे. हां. तर हे असं हे झाड आहे, याची मुळं औषधी आहेत, याचं फळ म्हणजे याचं बी औषधी, याचं पानं आहे, वापर आहेत. हा तसा हा सर्वगुण संपन्न हा वृक्ष आहे. त्यामुळे ह्या आपल्या परिसरात जर कधी ही झाडं असतील, तर त्याचा जर कधी आपण म्हणजे वापर व्यवस्थित केला, तर आपल्याला सुद्धा यापासून बऱ्यापैकी अ, समाधान मिळू शकतं. आजकाल जी जी काही आपण आज मीडियामध्ये पाहतोय, की जे अडल्ट्रेशन हे जे झालेलं आहे, या अडल्ट्रेशनमध्ये आता हे वडापाव वगैरे किंवा ह्याच्यामध्ये पेपर इंडस्ट्रीमुळे त्यामुळे आता ह्याच्या पानांनाही भविष्यात मागणी आहे. कालांतराने ज्या डिश वगैरे आहेत यालाही बंदी येईल. त्यामुळे आपल्या परिसरात जर कधी असेल, तर आपण याची पानं पत्रावळ्या म्हणून आपण घरच्या पुरत्या सुद्धा वापरू शकतो.
धन्यवाद. चॅनलला जर कधी म्हणजे आवडलं असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा